जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, जुळजुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, नवी लकाकी झाडावरती, सुखात पाणी फुले नाहती, पाऊस दारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, नवीन दिवस आणि नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत. पाऊस आता चांगला बरसू लागला आहे. सुरुवातीला रिमझिम पडणारा पाऊस आता धोधो बरसू लागला आहे. गावाच्या कड्याकपाऱ्यातून आता धबधबे वाहू लागले आहेत. नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. डोंगर माथ्यावरील छोटे छोटे गवत आता चांगलं गुडघाभर झालं आहे. विविध रानफुलांनी आता सारा पठार बहरून गेला आहे. अगदी उन्हाळ्यात सुकलेली झाडे आता चांगली हिरवीगार झाली आहेत. ऊन पावसाचा खेळ आणि निसर्गाचं मोहक रूप सर्वांना जणू भुरळ घालणारं आहे. अशा तऱ्हेने पाऊस हा सर्वात नवचैतन्य आणत असतो. गुरंही त्याला अपवाद नाहीत. माणसाप्रमाणे गुरंही गरमीने हैराण झालेली असतात. या मुक्या जनावरांची शेतकरी अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करत असतो. उन्हाळ्यात सुका चारा खाऊन कंटाळलेले गुरं पावसात मिळणाऱ्या या हिरव्यागार चाऱ्यांना खाऊन सुकावलेली असतात. अगदी मनमुरादपणे हिरवागार चारा खात असतात. मित्रांनो, अगदी 15 वर्षापूर्वीचा विचार केला तर गावातील घराप्रमाणे गोठेही गुरांनी भरून गेलेले असायचे. घराबरोबरच घराशेजारी असलेला गोठा आणि प्रत्येक गोठ्यात 10 ते 12 गुरं असायची. प्रत्येक जनावरांची योग्य रीतीने निगा राखली जायची, काळजी घेतली जायची. प्रत्येक घरात गुराची निगा राखायला आणि चारायला रानात घेऊन जायला एक व्यक्ती असायची. त्या व्यक्तीला राखणं असे बोलायचे. हा राखणा सकाळी उठून चारा देणे, पेंड देणे आणि सकाळी 8च्या दरम्यान गुरं घेऊन रानात जायचा. लोकांच्या शेतीचे आणि बागांचे नुकसान होऊ नये यासाठी हा गुराखी अगदी काळजीने गुरांची राखण करायचा. गावच्या माळरानावर गुरे घेऊन जायचा आणि तेथे चरायला सोडली जायची. अशा प्रकारे गावातील सर्व गुरं एकत्र आली की राखण करणे म्हणजे दिव्य असायचं. त्यातले त्यात जवान बैल मग एकमेकाशी झुंज खेळायचे. त्यामुळे इतर जनावरं बिथरून सैरवैर पळायची. अशा या जनावरांवर अंकुश ठेवण्याचं काम हे राखण्याला करावं लागायचं. गुराख्यालाही या जनावरांच्या सवयीची अगदी आदतच होऊन गेली होती. गुरं शांत चरायला लागली की सर्व गुराखे एकत्र येऊन मग एखादी सावली पकडून गप्पा मारत बसायचे. पत्ते खेळणे, गाणी बोलणे, गप्पा मारणे अशा अनेक गोष्टी त्यांच्या विरंगुळ्यासाठी व्हायच्या. काही तरुण मुली मग सोबत धुण्यासाठी कपडे घेऊन येत. मग गुरी चरेपर्यंत सगळे कपडे धुवून परत उन्हाने सुकवून घ्यायचे. गुराची राखण करता करता अनेक तरुण तरुणींनी आपले सूत जुळवून आपल्या भावी जीवनाचा साथीदारही निवडला होता. तो एक गमतीचा भाग पकडा. पण खरंच या
राखणदार लोकांनी आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा, त्यांनी दाखवलेली जनावरांप्रती असलेले प्रेम हे वाखाणण्याजोग असायचं. जनावरांना एवढा लळा लावायचे की जनावरं आपल्या एका हाकेला एकत्र यायची, ती सुद्धा आपल्या धन्यासमोर. काही जनावरं जर आजारी पडली तर अगदी त्यांच्या राखण्यापासून तर त्यांच्या काळजीपर्यंत त्यांना औषध द्यायची कामं हे राखणदार करायचे. आणि आजारी पडलेलं जनावरसुद्धा आपल्या राखण्याच्या हातूनच औषध घ्यायचं. असा हा राखणा जनावरांवर लळा लावायचा. भलं ती गुरं शेतीच्या कामासाठी उपयोगी नसली तरी त्यांसाठीही तितकाच लळा लावायचा. असा हा राखणा संध्याकाळी आपले गुरं विशिष्ट हक्काने एकत्र करायचा आणि आपल्या गुरांचा कळप घेऊन घराची वाट धरायचा. घरी आणल्यानंतर जनावरं व्यवस्थित गोट्यात बांधून मग तो पुढच्या कामाला लागायचा. काही वात्रट बैल त्यास त्रास द्यायचे, पण त्यांना आपल्या हाताच्या काठीने हिसका दाखवून त्या वात्रट बैलांनाही सुतासारखा सरळ करायचा. असा हा राखणदार सारं तरुण पण त्याचं गुरं राखण्यात जायचं. जमलं तर जमलं, नाही तर राखणदारीमुळे काहींची लग्न जमायची नाहीत. पण आपल्या जनावरांच्या प्रती असलेल्या प्रेमापोटी हा राखणदार अगदी आयुष्यभर अविवाहित सुद्धा राहिलेला आहे. असा हा जनावराप्रती प्रेम असलेला राखणदार. खरंच मित्रांनो, याला म्हणतात भूतदया आणि आपल्या कामाप्रती असलेले समर्पण. एखादं जनावर दगावलं तरी ढाय मोकळून रखणारा गुराखी आम्ही गावाला पाहिलं आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण भगवानांनी गुराखी असून संसार केला, पण हा गुराख्यांच्या नशिबात तेही नसतं. नशिबी आली ती फक्त अवहेलना. पण आमचा गुराखी न डगमगता आपलं कार्य त्यांनी आयुष्यभर चालू ठेवलं आहे. ते जनावरांप्रती असलेलं प्रेम आणि मायेपोटी हे कार्य केलं आहे. असा हा राखणदार. या राखणदारावरती गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही नक्की पहा, जेणेकरून राखणदार म्हणजे काय, राखणदाराचे वेगवेगळे प्रकार कसे असतात हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. तर मित्रांनो, हा झाला एक विशिष्ट राखणदाराचा प्रयोग. आम्ही छोटे असताना सुट्टीच्या दिवसात गावातील गुरं चरायला घेऊन जायचो. राखणदारीच्या नावाने अगदी मजा मस्ती करायचो. सूरपारंबा, विटीदांडू, क्रिकेट यासारखे अनेक खेळ महारानावरती खेळायचो. मग काही जनावरं अगदी नवीन राखणदार बघून मस्ती करायचा. मग अशा जनावरांच्या गळ्यात लोडणा म्हणजे लाकडाचा छोटासा ओंडका बांधला जायचा. अगदी काही जनावरं त्या ओढण्यालाही जुमानत नसत. मग खट्याळ बैलांच्या गळ्यात मोठमोठे दगडही बांधले जायचे. अगदी मजेत हे सारे करायचो. लहानपणी हे सारं आम्ही अनुभवले आहे, राखणदारी अनुभवलेली आहे. जनावरांचा लळा लागायला आणि जबाबदारीची जाणीव व्हायला येथूनच सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे गावात केली जाणारी राखणदारी, मित्रांनो, ही राखणदारी, गुरांची राखणदारी खूप काही शिकून जातं. भविष्यात येणारी आव्हानं, त्यांना सामोरं कसं जायचं, या राखणदारीच्या माध्यमातूनही मुलांना शिकता येतं. म्हणूनच आमची ही 70 ते 80व्या दशकात जन्मलेली पिढी आजही घट्ट जमिनीत मुळे रोवून उभे आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया एक नवा व्हिडिओ घेऊन.
तोपर्यंत धन्यवाद.